नमस्कार मित्रांनो. नाही, कसे आहेत? सुरक्षित आहात ना? हां, सुरक्षित असाल तर कमेंटमध्ये सांगा सुरक्षित आहोत म्हणून. नाही, कारण की बोलण्याचा विषय असा की सध्या महाराष्ट्रामध्ये नेते लोक सुरक्षित नाहीत हो. त्यामुळे तुमच्यासारखी माझ्यासारखी सामान्य जनतेचं काय आहे, त्यामुळे तुम्हाला विचारणं सगळ्यात अगोदर की सुरक्षित आहात ना. हा विषय माहीतच असेल ना. ते परवा बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर हल्ला झाला आणि हल्ला केला कुणी? शिवसेनेच्या कुणी एक पदाधिकारी असेल त्याने केला. बरं, ठीक आहे, हल्ला होण्यापर्यंत ठीक होतं, सुपाऱ्या फेकणं इथपर्यंत ठीक होतं. त्याच्यानंतर त्या प्रतिक्रिया येणं हे पण ठीक होतं, कारण ते राजकारणाचा एक भाग होता. तिथपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक होत्या. त्यानंतर आदरणीय राज ठाकरे यांनी आपली प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले की हे दुसरे तिसरे कोण लोक नसून किंवा मराठा आंदोलनामधील हे लोक नसून हे लोक शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे आहेत. ठीक आहे, इथपर्यंत पण गोष्टी ठीक होत्या. परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे हे ठाणे येथे एके सभेला जात असताना डायरेक्ट त्यांच्या गाडीवरती नारळ फेकण्यात आला, शेण फेकण्यात आलं आणि ते पण डायरेक्ट त्यांच्या स्क्रीन जी समोरची हेडलाईट आहे त्यावरती नारे वगैरे ते फेकण्यात आलं. आता हीच महाराष्ट्राची संस्कृती का? नाही, मला सांगा, महाराष्ट्रामध्ये असं कधी घडताना पाहिलं तुम्ही? नाही, मी लहान असताना ऐकायचो की बिहारमध्ये असं घडतंय, बिहारमध्ये खून होतोय, बिहारमध्ये रेप होत आहेत. तिथपर्यंत ठीक वाटायचं की अरे यार, आपला महाराष्ट्र खूप सेफ आहे, आपण इथे खूप सेफ राहतो. परंतु सध्या परिस्थिती अशी झाली आहे की महाराष्ट्राचा बिहार झाला आहे असं वाटायला मला कुठं संकोच वाटत नाही. कारण की राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर गेलं आहे. राजकारणामधील लोक हे जनतेच्या भले करण्यासाठी असतात आणि जनतेचं चांगलं करण्यासाठी असतात, परंतु यांची काही आयडियॉलॉजीच नाही आहे. आज उठसूट या नेत्याच्या पाठीमागं लाग, या नेत्यावर हल्ला होतोय, त्या नेत्यावर हल्ला होतोय. यांना महाराष्ट्रातील बेरोजगारीचं, महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या मुलांचे हाल याकडे कुणालाही काही एक देणं घेणं नाही आहे. सध्या तरी यांचा एकच फोकस आहे, फक्त याच्यावर, या नेत्यावर चिखलफेक कर, त्या नेत्यावर चिखलफेक कर. बरं, हे ठाकरे दोन्ही पण सुसंस्कृत घराण्यातले, दोघांनी पण असं करायला नको आहे. बरं, यांचे काही भांडणं आहेत का यांचे एखाद्या जमिनीवरून वाद आहेत? नाहीत ना. तुम्ही एक महाराष्ट्रासमोर मॉडेल ठेवा ना की आम्ही महाराष्ट्राला असं घडवू, काहीतरी एक महाराष्ट्राला दिसू द्या की हा, हे महाराष्ट्रासाठी काहीतरी करत आहे. दोघांनी पण असं जर केलं तर महाराष्ट्राचा बिहार झालेलंच आहे. पण आता बिहार सोडून आता एखादं कोणतं गुंडशाहीचं एखादं मोठं राज्य असेल, तसं जर काही बनवायचं असेल तर ते बनवू शकतात. हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना पण एक सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी असे हल्ला करून तुमचे नेते तुम्हाला लगेच काही आमदार वगैरे काही बनवणार नाही आहेत. आपल्या घराकडे लक्ष द्या, आपल्या घरच्या बेरोजगारीकडे लक्ष द्या आणि महाराष्ट्रामध्ये जे घडतंय ना हे असं घडू नये यासाठी प्रयत्न करा. आणि एक चांगला महाराष्ट्र, आदर्श महाराष्ट्र आणि फुले शाहूंचा महाराष्ट्र कसा पुढे जाईल याकडे प्रयत्न करा. बाकी जनता सुसंस्कृत आहे, जनतेला सगळं काही कळतं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनता ते दाखवूनच देईल. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची पत ढासेल असं काही करू नका, एवढंच मी जनतेला सांगू इच्छितो व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो. जेवढं होईल तेवढं आपल्या घराकडे लक्ष द्या आणि या राजकारणापासून जास्तीत जास्त दूर राहा, एवढंच सांगतो.